स्वागत आहे. आज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलात, काय कारण? नक्कीच आमच्यावर सूडबुद्धीने जी कारवाई होतीये त्या कारवाईचा जो माहिना आहे तो सन्माननीय मनोज दादांच्या कानावर आम्ही टाकला. दादांनी आयजी सरांना फोन देखील लावला आणि सांगितलं सामाजिक काम करणाऱ्या लेकरांवर अशा प्रशासकीय दहशतवाद वापरून तुम्ही कारवाई करू नका, अन्यथा मी सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. आयजी सरही बोलले या प्रकरणामध्ये मी जातीने लक्ष घालून याच्यावर तुम्हाला उत्तर देतो. सरपंच साहेब, मला एक सांगा की हद्दपारीचं प्रकरण इथपर्यंत तुम्ही कुठले आंदोलन केले, काय झालंय, मला सविस्तर थोडं सांगा ना. नक्कीच मी मातीसाठी, शेतीसाठी, माझ्या मायबाप शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी वारंवार आवाज उचलतो. मी कधीही कुठल्याही व्यवस्थेला बळी पडलो नाही, कारण अन्यायाविरुद्ध असलेला हा आवाज आहे, अन्यायाविरुद्ध असलेला हा लढा आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आम्हाला अशा पद्धतीनं आंदोलन करावे लागले. त्याच्यातून बऱ्याचदा न्याय मिळाला. सीओ मॅडमचं प्रकरण असेल किंवा त्या अगोदर सलीम अली सरोवरामध्ये शेतकऱ्यांसाठी बसणं असेल किंवा भोंगा घेऊन तहसील कार्यालयामध्ये जाणं असेल, या सगळ्या आंदोलनामधून आम्हाला प्रशासनाचं, आम्हाला कायद्याचं भीती वाटत नाही असं नाहीये, पण जेव्हा आमचा आवाज कुठेच ऐकला जात नाही त्यावेळी अशा आंदोलन आम्ही करतो. मग अशामध्ये असे आंदोलन करत असताना आता खुर्शीचं जे प्रकरण होतं तुम्हाला सांगतो साहेब, मी त्यामध्ये 14 दिवस हर्सुल तुरुंगामध्ये होतो. 14 दिवस हर्सुल तुरुंगामध्ये होतो, पण तो खुर्शीचा गुन्हा न्यायाने, सन्माननीय न्यायालयाने मागे घेतलेला आहे आणि तो आंदोलनाचा भाग म्हणून ते खारिज करण्यात आले. आता मला सांगा, तो खारिज करण्यात आला पण 14 दिवस तर तुरुंगात मी राहिलोय ना. माझ्यावर 1,353,000 होती, त्या 353 मध्ये 11 दिवस मी हर्सुलमध्ये राहिलोय, त्याच्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झाली आहे. पण 11 दिवस तर मला हर्सुलमध्ये राहावं लागलं ना. आता कलेक्टर साहेबांवरचा जो आरेरावीचा माझ्यावर आरोप लावला होता त्याच्यामध्ये 6-7 दिवस मी MCR असेल PCR मध्ये होतो, त्यावेळी त्याची शिक्षा मला 6-7 दिवस मिळाली ना. मग असं असताना, हे सामाजिक न्यायाचे गुन्हे असताना, शेतीसाठीचे, मातीसाठीचे, लेकरांच्या भविष्यासाठीचे गुन्हे असताना हे CP आणि DCP खोटे गुन्हे दाखल करून मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. आज यांनी खोट्या साक्षीदारांची जाब घेतलेत. मी पैसे काढले 4,000, 3,000, मी त्यांच्या कानफटात मारले म्हणून सांगतायत. उद्या एखादं महिला उभं करतील, उद्या मी छेडछाड केला म्हणून मला अडकवतील. उद्या हे असं का करणार नाहीत हा प्रश्न या ठिकाणी मला पडलाय. आणि मुळात मला धक्का या गोष्टीचा बसलाय की हे IPS IAS लेवलचे अधिकारी असं करतायत. खऱ्या अर्थानं साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेस माझा PCR झाला होता, 4 दिवस मी लॉकअप मध्ये सिटी चौक पोलीस स्टेशनला होतो. त्या पोलीस स्टेशनचे हाल सर मी बघितले, तेव्हा सिस्टम कसं काम करते हे माझ्या लक्षात आलं. जेव्हा मी त्या लॉकअप मध्ये होतो, 10-15 कैदी त्या ठिकाणी मला ते तुरुंगातले भेटले. कुणी म्हणतंय माझ्याकडनं 30,000 घेतले पोलिसांनी, कुणी म्हणतंय माझ्याकडनं 1,00,000 रुपये घेतले, कुणी म्हणतंय मी 10,00,000 रुपये दिले. पण हे पैसे हे कोणी घेतलेत? हे IO लोक असतील, हे PSI असतील, हे API असतील, कोणी घेतलेत हे पैसे? बरं, तुम्ही पैसे घेतायत, पण त्या पोलीस स्टेशनचे हाल बघा. एका रूम मध्ये 5-5 IO बसतायत, 5-5 टेबल एकाच रूम मध्ये लावतायत, एका कम्प्युटरवर 5-5 IO काम करतायत, 2-2 तास तिथं ते त्यांना उभं राहावं लागतंय. एक गाडीमध्ये 10-10 कैदी बसून घेऊन जात आहेत. गाडी पण ती डंपर, ती अशी तिरपी चालते. तिथं त्यांना पेजेस नाहीये, प्रिंट काढायला प्रिंटर नाहीये, प्यायला तिथं स्वच्छ पाणी नाहीये. म्हणजे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, एवढाले पैसे हे जातात कुठं? बरं, माझा पोलीस प्रशासनावर राग आहे म्हणून मी बोलत नाही. पोलीस प्रशासनाने मला या अगोदर कधीच त्रास दिलेला नाही. माझा रेकॉर्ड 7 वर्षाचे आंदोलन सर तुम्ही काढून बघा, एकाही हवालदाराला सुद्धा मी आरेरावीच्या भाषेत बोललेलं नाही. आमचे सन्मान्य DYSP नेहुल साहेब होते, आमच्या सन्मान्य API आरती जाधव मॅडम होत्या, सन्मान्य संतोष तांबे सर होते, सन्मान्य सुनील इंगळे साहेब होते, फुलंब्रीचे आमचे सहाने API साहेब होते. यांना माझं कर्तृत्व, यांना माझं कार्य विचारा. त्यांचं दर्शन घेऊन मी आंदोलनाला सुरुवात करायचो आणि त्यांना सांगायचो, सर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये असलेला एखादा पैसे घेणारा अधिकारी, त्या एका अधिकाऱ्यामुळे पूर्ण डिपार्टमेंटला डाग लागतोय, हे कुठलं तरी बदललं पाहिजे. आणि मी तुमच्या लेकरांसाठी सुद्धा लढतोय. मात्र हे CP आणि DCP राजकीय लोकांचं ऐकून माझा काटा काढण्याचा चंग यांनी बांधलेला आहे, म्हणून माझा हा आकांत झालेला आहे, आक्रोश झालेला आहे. मी कधीच त्यांना बोलत नाही, मी कधी विनाकारण डिपार्टमेंटला अंगावर घेत नाही. पण आज तुम्ही माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करताय, याचा अर्थ त्या लॉकअप मध्ये साहेब मी जाण्याच्या अगोदर पुडी, काडी, बिड्या, सिगरेट सगळं सुरू होतं पोलीस स्टेशनला. मी गेल्यानंतर 4 दिवस त्यांना पुडी नाही, काडी नाही, बिडी नाही, चहा सुद्धा यांनी पाजली नाही. हो, मग मेसचं जेवण म्हणून बिर्याणी येते, सगळं येतं. मला ते कैदी लॉकअप मध्ये पोलिसांच्या लॉकअप मध्ये मेसचं कैद्यांना, ते आरोपींना.
बिर्याणी येते, मटण येते, पण त्यांनी मला सांगितली या गोष्टी की मंगेश भाऊ काय भानगड आहे, तुम्ही आल्यापासून आमची ती तंबाखू खाणं बी बंद झाले म्हणले. एवढं स्ट्रिक्ट त्यांनी मला पकडलं. ते माझं फक्त शर्ट बदललं आयो माझी मला सांगितलं की मी तुला फक्त 2 दिवसानंतर माझ्या शर्टाचा वास येत होता, शर्ट बदललं म्हणून सीपी सरांनी माझ्या आयोला दिवसभर सीपी कार्यालयात बसवून ठेवलं. एवढा काय मी गुन्हेगार आहे, एवढा काय मी अन्याय केलाय, मी कोणाचा खून केलाय, मी दरोडा टाकलाय, मी कोणाचं काय कोणाला छेडछाड केली आहे, ही व्यवस्था जर मी बोलू शकणार नसेल, हा मंगेश साबळे जर याच्यावर बोलू शकणार नाही तर कोण बोलणार आहे? माझ्यासारखा सुशिक्षित माणूस बोलू शकणार नाही. एका सरपंचाला तुम्ही चहा सुद्धा पाजली नाही 4 दिवस का? का मी व्यवस्थेवर प्रश्न विचारला, मी माझ्या शाळेला सुधराव म्हणून, माझा शिक्षक वापस द्या म्हणून आवाज उचलला आणि त्याच्या विरोधामध्ये मी शिक्षा भोगली. मी सन्मान्य कोर्टामध्ये गेलो, सन्मान्य कोर्टाने मला बेल दिली, कंडिशन्स ठेवल्या की दर रविवारी हजेरी मी लावतोय. तुम्ही तडीपारी आणली कुठून? बरं या तडीपारीमध्ये ते नशा करतो, त्या तडीपारीमध्ये पुलाखाली नेऊन पैसे काढतो, मारतो, हे तुमचं अति झालंय. हे तुम्ही करता असा एलिगेशन सीपी आणि डीसीपी मला बोललेत, मला तासन तास त्यांच्या समोर उभं करून सांगायचे तुला तडीपार करू, तुला एमपीड्या करू, तुझ्या हडकं मोडू, तू जास्त माजलायस, तुला कायद्याचा धाक नाही. अहो मी कायदा पाळतोय, मी कायदा वाचलेला माणूस आहे, पण तुम्ही जर का अन्याय करणार असाल तर लक्षात ठेवा, मेलो तरी माग हटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी मावळा वारंवार सांगतो. तुम्ही रक्षण करणारे, भक्षण करणार असेल तर हा साबळे शांत बसणार नाही. का म्हणून शांत बसायचं? मी माझ्या बापासाठी लढता लढता इथं आलोय. मी ढगातून पडलेलो नाही, मातीतून शेतीसाठी लढणारा, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी लढणारा आणि लढत लढत संघर्ष करणारा, सिस्टमला आवाज देता देता मी इथलो आलोय. तुम्ही IPS झाले म्हणजे, IAS झाले म्हणजे काय झालं? तुम्ही का गरिबांच्या मुंडक्यावर पाय देणार? तुम्हाला सुद्धा कायद्याचा धाक असायला पाहिजे, तुमच्या सुद्धा संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, तुमच्या सुद्धा लेकरा बाळांना कळलं पाहिजे की लेकरा बाळांच्या, सामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणाऱ्या तरुणांना आम्ही कसं 4 दिवस चहाचा कप सुद्धा दिला नाही. मी नव्हतो तेव्हा बाहेरची बिर्याणी चालते आणि मी आणलो तर मला 4 दिवस चॉकलेट सुद्धा तुम्ही दिलं नाही. मला अपेक्षा नाही कुठेही राहण्याची, कुठेही झोपण्याची, कुठेही हागण्याची, कुठेही खाण्याची माझी तयारी आहे म्हणून मी बोलतो. माझा स्वाभिमान जिवंत आहे म्हणून मी बोलतो आणि कितीही दबाव माझ्यावर आणला तर हा मंगेश साबळे मागे हटणार नाही. दादालाही मी आज तेच सांगितलं की दादा, आज तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलाय, तुम्ही आज लढताय, तुमच्याकडे बघून आमच्यासारख्या तरुणांना लढायची हिंमत येते आणि हा प्रशासनाचा दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही लढू, आम्ही आवाज उचलू, आम्ही मानवी हक्क आयोगाकडे याची तक्रार करू, आम्ही माननीय हायकोर्टामध्ये याची तक्रार करू आणि या सगळ्यांना कोर्टामध्ये खेचण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. सरपंच साहेब, आता अवघ्या काही दिवसावर 29 ऑगस्टला मोठं आंदोलन आंतरवालीमध्ये उभं राहणार आहे. त्या आंदोलनाच्या तोंडावरच हे तुमची हद्दपारी झाली, यावर काय वाटतं? काय शंका आहे तुम्हाला पुढे? नक्कीच माझ्यावर जे वारंवार DCP साहेब अतुलकर, पंकज अतुलकर सांगतात की 8 गुन्हे आहेत, गंभीर गुन्हे आहेत, 8 गुन्हे आहेत, गंभीर गुन्हे आहेत. अरे आंदोलनाची माया समाजासाठी केलेली मी गुन्हे आहे. गाडी का जाळली, गाडी का जाळली, गाडी का जाळली? अरे माया मराठा समाजाच्या आई बहिणीच्या डोक्यामध्ये लाट्या काट्या तुम्ही मारणार, आम्ही शंडवून बसणार? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही. गाडी का जाळली? तर आमच्या समाजावर अन्याय केला म्हणून आम्ही गाडी जाळली. स्वतः जर पेटून घ्यायचं काम पडलं तर आम्ही स्वतःच्या अंगावर तेल टाकून समाजासाठी स्वतःला पेटून घ्यायला तयार आहे. आम्ही बोलणार नाही तर मग कोण बोलेल? पण तुम्ही तर पुन्हा इंग्रजाचं राजवट इथं लागू करणार, तुम्ही पुन्हा दहशतवाद इथं तयार करणार आणि गुंड मोकाट फिरताय, बलात्कार करणारे, खून करणारे मोकाट फिरताय आणि काय म्हणतात ते चोर सोडून संन्यासाला फाशी तुम्ही या ठिकाणी देताय. हा उद्रेक आमचा तुम्हाला झापणार नाही. तुम्ही कितीही मोठे अधिकारी असाल, तुम्ही कितीही मोठे असाल, तर नेपाळ सारखं या ठिकाणी जर का दडपशाही करणार असाल, तरुणांना दाबणार असाल, सत्याचा आवाज मोडण्याचा प्रयत्न करणार असाल तर अजून उद्रेक होईल, एवढंच या ठिकाणी नमूद करतो. आता 29च्या आंदोलनामध्ये आता तुमची भूमिका काय असणार? कारण आता तुम्हाला नोटीस आलेली आहे हद्दपारीची, पुढची काय आंदोलनाची रूपरेषा, तुम्ही कसे भाग घेणार आहे? नाही, मी आता पुणे, मुंबई सारख्या, संभाजीनगर सारख्या माझ्या जुन्या नव्या सगळ्या वकील बांधवांची 100 लोकांची एक टीम तयार करून सन्मान्य हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून यांना अगोदर सर्वांना कोर्टात घेणार आहे, जर का यांनी ही नोटीस कॅन्सल केली नाही तर. आणि माझं काम असं सुरू राहणार आहे. समाजाचा विषय म्हणला हा साबळे कुठंच थांबणार नाही. पक्ष, संघटना, नेता, समाजापुढे हा साबळे कुठंच थांबणार नाही, कुठं वाकणार नाही, झुकणार नाही. प्राण जरी देण्याचं काम पडलं, आणि धन्य आहे मी, समाजासाठी लढण्याची मला संधी मिळाली आहे. लेकरांसाठी, लेकरांच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब काबड कष्ट करणाऱ्या माणसांसाठी लढण्याची, दीन दलित गोरगरीब बांधवांसाठी लढण्याची मला क्षमता देवाने दिली आहे.
याचा मला अभिमान आहे आणि या क्षमतेचा कुठेही दुरुपयोग मी करणार नाही. समाजासाठी, 18 पगड जातीसाठी आणि विशेषतः माझ्या समाज बांधवांसाठी मनोज दादाच्या या ठिकाणी पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी आम्ही समाज बांधव उभं राहणार आहोत. या आंदोलनासंदर्भात व तुम्हाला आलेल्या नोटीस संदर्भात सरकारकडे काही अपेक्षा आहे का? काय वाटतं सरकारच्या कामकाजात? सरकारने नक्कीच या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज सर्रास असे अकाउंट डिलीट करण्यात येत आहेत. काय आमची चुकी होती? माझ्या अकाउंटला 900 ते 1000 व्हिडिओ साहेब मी आतापर्यंत बनवले. माझ्या 7 वर्षापूर्वी चालू झालेला हा प्रवास आहे. तुम्ही माझा अकाउंट चेक केला असतं, तुमच्या लक्षात आलं असतं साहेब, एकही व्हिडिओ मला लाईक करा, फॉलो करा म्हणून नव्हता. माझ्या शेतीसाठी, मातीसाठी, लेकरांच्या भविष्यासाठी, गोर गरीब कष्टकरासाठी, घरकुलीसाठी, विहिरीसाठी, शौचालयासाठी, एखाद्या फायलीसाठी प्रत्येक व्हिडिओ माझा अन्यायाविरुद्ध आवाज होता. गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी मांडलेला ती एक भावना होती आणि यांनी माझे अकाउंट 2 दिवसात, 7 वर्षाची माझी मेहनत 2 दिवसात यांनी पाण्यात घालवली. तुम्हाला असं वाटत असेल याचं अकाउंट केलं, डिलीट केलं म्हणून दाबल्या जाईल. तुमच्यासारखे इमानदार पत्रकार अजून या देशात जिवंत आहेत. तिकडं बंद केलं म्हणून काय झालं? तुम्ही आता मला घ्यायला लागलेत, तुम्ही समाज माध्यमांसमोर माझ्या भावना मांडायला लागलेत. तुम्ही आज तुमच्या भावना जिवंत आहे म्हणून उद्या लोकशाही जिवंत राहणार आहे, हे या ठिकाणी मी नमूद करेन. तुम्ही पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले, काय एवढा रोष तुमचा पोलीस प्रशासनावर? नाही, मी सांगितलं ना, मला तशी त्यांनी वागणूक दिली ती मी मान्य केली. माझी FIR झाली. माझ्यावर 2 महिन्यापूर्वी केलेला मी तो आंदोलन होता CO ऑफिसचा, त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर यांनी डिपार्टमेंटवर प्रेशर आणून गुन्हे दाखल करून घेतले. जाऊ द्या, मी म्हटलं ठीक आहे, आपण आंदोलन करतो, आता हे कायदा आहे, कायद्यापेक्षा मोठा कोणी नसतो. पण कायद्याचा दुरुपयोग करून आमच्या तंगड्या तोड्याचं काम तुम्ही करत असतील तर आमचे मेंदू हे गुडघ्यात नाहीये तर मस्तिकामध्ये आहे. आम्ही मेंढरासारखे एकाच्या मागे पळणार नाही तर बुद्धिजीवी माणसं आहोत. संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारे आम्ही माणसं आहोत. सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन यांचा संघर्ष बघून संघर्ष करणारे आम्ही माणसं आहोत. आम्ही कुठेही थांबणार नाही. हा लढा आमचा कुठेही थांबणार नाही. नोटीस, पोलिसांनी दिलेली नोटीस मान्य आहे का? त्याच्यावर दावा नाही, मुळीच मान्य नाही. पोलिसांनी जर मला नोटीस दिली असती, खरं सांगतो, मी माझ्या मनातून सांगतो, मी कलेक्टरला बोलला, CO ला बोलला, तहसीलदाराला बोलला, अभियंत्याला बोलला, विहिरीचे पैसे उधळले, समाजासाठी गाडी जाळली, अशी म्हणून नोटीस दिली असती तर मी म्हणलं असतं बाबा कायदा सर्वोपरी आहे. आपण कायदा तोडलाही असेल भावनेच्या भारात तर आपण तडीपार व्हायला हरकत नाही. तुम्हाला सांगतो, काल परवा मला मुलगी झाली, मी बाप झालो, मला शुभेच्छा सुरू झाल्या आणि यांनी 1 तासात मला तडीपारीची नोटीस दिली. त्याचंही घर परिवारावर तुळशी पात्र ठेवून आम्ही काम करतोय, त्याच्याही भावना माझ्या मनात नाही. पण तुम्ही खोटे साक्षीदार घेतले, खोटे साक्षीदार आणले, 3500 काढले, काय दादागिरी केली आणि काय खंडणी मागितली हे टाकणार असाल तर संविधानाच्या वर तुम्ही देखील नाही. लक्षात ठेवा, संविधान सर्वोपरी आहे. तुम्ही IPS अधिकारी आहेत म्हणून आमचं मुंडकं मोडणार असाल तर आम्हाला सन्मान्य हायकोर्ट नाही, आम्हाला सन्मान्य सुप्रीम कोर्ट नाही, इथली व्यवस्था नाहीये आणि आमच्यासोबत जनसामान्य नाहीये. जनसामान्यासोबत आवाज उचलताना आज जनसामान्याला कुठं एक अधिकारी दाखवा, कुठं एक ठेकेदार दाखवा, कुठं एक नागरिक समोर आणून दाखवा ना मी 500 रुपये घेतले म्हणून. आज महाराष्ट्रामधला 4 वर्ष सरपंच म्हणून सर मी काम केलंय. एकही सरपंच असा दाखवा, माईकवर ऑन रेकॉर्ड सांगतो, सरपंचाची मी माफी मागतो पण मला हे बोलावं लागणार आहे.